नमस्कार मंडळी, तुमच्या घरातील सुद्धा कोबी म्हटलं की नाक मुरडतात का हो? तर ही रेसिपी नक्की करा। एक छोटा कोबी इथे बारीक किसून घेतला। याच्यामध्ये 1 वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी तांदळाचे पीठ घालायचे। यानंतर थोडंसं वाटण घालायचंय। आता हे वाटण याच्यामध्ये घालून घेऊयात। यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, 2 चमचे पांढरे तीळ घालून हे मिक्स करून घ्यायचंय। हे मळून घ्यायचंय। तर एक्स्ट्राचं पाणी न घालता हे मळून घ्यायचंय। इथे पहा हे मी मळून घेतलेलं आहे, छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। आता या पिठाचे 2 गोळे करून याचे रोल बनवून घ्यायचेत आणि आता हे रोल आहेत ते उकडून घ्यायचेत। त्याच्यासाठी पहा पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे। यानंतर याच्यामध्ये हे जे रोल आहेत ते घालून घ्यायचेत, उकडून घ्यायचेत। रोल उकडल्यानंतर ते बाजूला काढून घेऊन ते थंड होऊन द्यायचेत। रोल थंड झाल्यानंतर आता हे पहा याच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तर इथे पहा एका तव्यामध्ये मी तेल घेतलं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी घालून घ्यायची। याच्यामध्ये पांढरे तीळ घालून ते परतून यानंतर याच्यामध्ये या वड्या घालून घ्यायच्या आहेत। पहा मस्त अशा वड्या तयार आहेत। छान अशा लालसर खरपूस रंग येईपर्यंत